की ऍम्प्लिफायर नावाचं एक डिव्हाइस आहे, बरोबर आहे का? आणि याचं काय काम असतं, तर या डिव्हाइसचं काम असतं जो वीक सिग्नल आहे त्याला कसं करायचं, स्ट्रॉंग मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे जर आम्ही ऍम्प्लिफायरची जर ही ब्लॉक डायग्राम घेतली आणि याला जर म्हणलं ऍम्प्लिफायर, तर याला इनपुट काय मिळणार आहे, एकदम वीक सिग्नल किंवा लो इंटेन्सिटीचा सिग्नल मिळणार आणि बाहेर तुम्हाला काय मिळणार आहे, स्ट्रॉंग सिग्नल मिळणार, बरोबर आहे का? असं काम कोणाचं असतं, ऍम्प्लिफायरचं असतं. मग आपण बघतो की ऍम्प्लिफायर जो सिग्नल देतो, जनरली आपण इलेक्ट्रिक मध्ये जर बघितलं तर याला लो पॉवर म्हटलं मी, तर नक्कीच पुढे काय असणार आहे, हाय पॉवर असणार आहे. मग लो पॉवरचा सिग्नल घेतो आणि हाय पॉवरचा देतो. मग सगळ्यात अगोदर आम्हाला हे समजायला पाहिजे की पॉवर म्हटल्यानंतर व्होल्टेज इंटू करंट, बरोबर आहे का? मग हे इनपुट व्होल्टेज आहे आणि इनपुट करंट आहे, तर बाहेर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज आणि काय मिळणार आहे, आउटपुट करंट. मग एकदम साधी सोपी गोष्ट आहे की या व्होल्टेज आणि करंट पैकी, या दोघांपैकी एक जरी पुढे वाढवला तरी पण पॉवर वाढेल, व्होल्टेज जरी वाढलं तरी पॉवर वाढेल, करंट जरी वाढला तरी वाढेल आणि दोन्ही वाढले तरी वाढेल. मग आम्ही कालच्या बेसिक लेक्चर मध्ये ठरवलं होतं की बाबा गेन नेमकं काय असतं, तर कंपॅरिझन असतं कोणाचं, इनपुट आणि आउटपुटचं. तुम्ही किती दिलं आणि त्याच्या बदल्यात किती मिळालं, ही कॉन्सेप्ट. मग साधी सोपी गोष्ट, तुम्ही किती करंट दिलं आणि किती करंट मिळाला, तुम्ही किती व्होल्टेज दिलं आणि किती व्होल्टेज मिळालं, तुम्ही किती पॉवर इनपुट केलं आणि किती आउटपुट मिळाले, त्याच्यामुळे गेनचे सुद्धा किती प्रकार पडतात, 3. करंट गेन, व्होल्टेज गेन किंवा पॉवर गेन, जनरली असं आपण बोलतो. मग जेवढा गेन जास्त तुमच्या लक्षात आलं असेल तेवढं स्ट्रॉंग ऍम्प्लिफायर असेल. म्हणजे मी 10 वॅटचा सिग्नल आतमध्ये दिला आणि त्याने मला 10,000 वॅट दिला, चालेल का? मी कितीचा दिला, 10 वॅटचा, आणि त्याने मला कितीचा दिला, 10,000. किंवा मी 10 वॅटचा सिग्नल दिला आणि त्याने मला 100 वॅट दिलं, तर तुम्ही मला सांगा 10 वॅटचा सिग्नल किती मिळाला मला, 100 वॅट. मग गेन किती झाला, गजड्यांनो? आपलं काय ठरलंय, दिला किती 10 आणि मिळाला किती 100, म्हणजेच गेन किती झाला 10. मग गेन काय सांगत असतो, तर गेन सांगतो आम्ही किती पटींनी तुमचा सिग्नल वाढवला, हाऊ मेनी टाइम्स वी हॅव इन्क्रीज द इनपुट सिग्नल, अँड दॅट इन्फॉर्मेशन इज गिव्हन बाय दिस वर्ड गेन. आता मजा बघा, मी 10 वॅटचा सिग्नल दिला इनपुट म्हणून आणि मला मिळालं 500 वॅट मिळालं, मला किती भेटलं, तर माझा सिग्नल किती पटींनी वाढला, 50 पटींनी वाढला. लक्षात आलं का? मी दिला 10 वॅटचा, हा गेन जी म्हटलं, मी इनपुट दिलं 10 वॅट आणि मला आउटपुट मिळालं 1000 मिळालं, तर माझा सिग्नल किती पटींनी वाढला, 100 पटींनी वाढला. मग जेवढ्या जास्त पटींनी वाढतो तेवढा माझा गेन कसा आहे, जास्त आहे. समजतं ना? तुम्ही बघता डीजे वाला गेन भरपूर मोठा असतो ना, डीजे साऊंड सिस्टम करते, खूप गेन मोठा असतो. त्याच्या कम्पॅरिझन मध्ये आपण काल परवाच आणखी एक ऍम्प्लिफायर मागवलाय, हा आपण वर्मा सरांसाठी मागवलं होतं, तो आदित्य सरांना मागवला. मग आदित्य सरांना मागवताना आपण हा NBA15 NBA20 मागवला. मग 15 आणि 20 वॅटेज मध्ये फरक आहे, हा 15 तो 20 आहे, प्लस त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा 3.5 जॅक वापरून बसवलाय, म्हणजे त्यांनी कंपनीनं. हा, मग आता मला सांगा, मोबाईल मध्ये मला एखादं गाणं प्ले करायचं, मग मोबाईल मध्ये एक गाणं वाजवलं आणि आपण हेडफोनने ते कानात टाकलं, मग तेच मोबाईल मध्ये वाजायला चालू आहे. 3.5 to 3.5 आपल्या हेडफोनची पिन असते ना, सेम एक अशी वायर येते की दोन्ही बाजूला सेम पिन असते बघा. मग एक आपण ऑक्स केबल म्हणतो, राईट, आपण त्याला 3.5 जॅक म्हणतो, हा तेच ते केबल. मग आता मला सांगा, ती एक आपण इथं बसवली मोबाईलला आणि दुसरी दिली याला, इथंच दिली दुसरी.
मोबाईल कडून काढून इकडे दिली. आता मोबाईलचा आवाज किती येतो माहितीये तुम्हाला, मग त्याच्या कमीत कमी 4-5 पट मोठा आवाज तर याचा येतो. मला एवढंच म्हणायचं की मोबाईलचा आवाज जेवढा मोठा आहे त्याच्या 5 पटींनी इथं मोठा, म्हणजे गेन 5 आहे म्हटलं तर चालेल ना, असा अर्थ होतो त्याचा. मग गेन सांगतो किती पट्टींनी वाढवला, गेनचा अर्थ कळाला का? कितना उसको बढ़ा किया, कितना इंक्रीज किया, हे कोण बताएगा? गेन बताएगा. आता तुम्हाला माहिती असायला हवं, सिन्स पॉवर पी इज इक्वल टू व्ही इंटू आहे ना, मग याच्यातला करंट दुप्पट झाला तरी पॉवर दुप्पटच होणार, व्होल्टेज दुप्पट झालं तरी पॉवर दुप्पटच होणार, आणि हा पण दुप्पट झाला, हा पण दुप्पट झाला तर हे मात्र 4 पट होणार. लक्षात आलं का? म्हणजे गेन तुम्हाला ठरवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होणार आहे. म्हणून आपण काल एक ब्लॉक डायग्राम दाखवली होती, सेम ही मी अशी दाखवली होती, आठवतं का? कळतंय ना? मग हे झालं तुमचं इनपुट, तर हे झालं तुमचं आउटपुट, आणि इनपुटच्या आउटपुट मध्ये जे काही चेंजेस करणार तो कोण करणार? आमचा ऍम्प्लिफायर करणार. समजलं का? आणि मग तुम्ही ज्यावेळेस पुढे जाता इंजिनिअरिंगला वगैरे, त्यावेळेस तुम्हाला एकाच स्टेपमध्ये एवढा मोठा गेन होत नसतो, मग त्याच्यामध्ये मल्टिपल स्टेप्स मध्ये वाढवला जातो, त्याला कॅस्केडेड ऍम्प्लिफायर म्हणतात. म्हणजे एक उदाहरण, समजा तुमच्याकडे 10 वॅट एवढी पॉवर आहे आणि तुम्हाला किती करायचे, समजा 1000 करायचे, म्हणजे तुम्हाला कितीने वाढवायचं आहे गेन? 100 पटीने वाढवायचं. कितीने वाढवायचं आहे? 100. मग समजा एक उदाहरण मी घेतोय, उदाहरण समजा एक, प्लीज नीट लक्ष द्या. मग समजा हा 10 वॅटचा आहे, किती वॅटचा आहे? 10 वॅटचा. मग हे एक ऍम्प्लिफायर, दुसरं ऍम्प्लिफायर, आणि हे तुमचं आउटपुट आहे. मग ह्याचा गेन आहे 10, ह्याचा पण गेन किती आहे? 10. मग हे 10 वॅट आहे, 10 वॅट आहे बरं का, ह्याचा गेन आहे पहिल्याचा, हा दुसऱ्याचा गेन आहे. मग 10 याच्यात गेलं की 10 पटीने वाढणार, मग 10 गुणिले 10 इथं किती मिळणार? 100. आता 100 इथं गेलं तर ते पटीने परत 10 पटीने वाढलं, किती झालं? 1000. लक्षात आलं का? म्हणजे तुम्ही एकदाच नाही तर किती वेळा ते आतमध्ये केलं? 2 वेळा केलं, आणि तुम्हाला पाहिजे ते डिझायर्ड आउटपुट मिळालं. लक्षात आलं का? असे पण ऍम्प्लिफायर वर्क होतं. समजलं का मी काय म्हणतो? असो, तेवढ्या डिटेलमध्ये आता नको आपल्याला, तर तुम्हाला एवढं कळालं असेल. मग ऍम्प्लिफायर जो आहे तो चांगला असण्यासाठी, म्हणजे आपल्या कामाचा किंवा आपण त्याचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी, तुम्हाला माहिती आहे त्याचा गेन कसा असला पाहिजे? जास्त असला पाहिजे. मग जास्त गेन हा कॉमन एमिटर मध्ये इझिली मिळतो, कारण तुम्ही फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक दोन्हीची बघितलेली आहे. कोणाची? नीट सांगतो, जेव्हा कॉमन बेस ठेवला होता तेव्हाची पण आणि कॉमन एमिटरची पण, तुम्ही आठवा, तुमच्या लक्षात आलं असेल. इकडे बघा, नीट बघा. आता डायग्राम बघितलं आपण. समजा बेस करंट आपण ठेवला, बेस करंट 5 मायक्रो एम्पियर. इकडे दुसरा आपण एक्सपेरिमेंट करताना बेस ठेवला 10 मायक्रो एम्पियर, आणि मग हे असं दाखवलं समजा. मग 5 मायक्रो एम्पियरला 1 मिली एम्पियर भेटतोय. कुठं? तर आम्ही कॉमन इमिटर वापरला तर. कुठे भेटतोय? कॉमन इमिटर वापरला. आणि जर बेस कॉमन ठेवला आम्ही, कॉमन बेस ठेवला बरं का, तर हे 5 मायक्रो एम्पियरच्या ठिकाणी जवळपास 10 मायक्रो एम्पियर किंवा त्याच रेंज मध्ये मिळत असतं. मग कॉमन इमिटर ठेवला तर 5 मायक्रो एम्पियरच्या कंपॅरिझन मध्ये आम्हाला 1 मिली एम्पियर मिळतो. तुम्हाला मी काल सांगितलं होतं, हे 1 मिली एम्पियर म्हणजे 1000 मायक्रो एम्पियर, आणि हे 5 मायक्रो गेलं तर जवळपास किती पटीने एक्स्ट्रा भेटला? 200 पटी. मग तुमचा सिग्नल किती पटीने मोठा होतोय? 200 पटींनी. म्हणून बाळांनो, आपण मॅक्सिमम ठिकाणी काय वापरतो? कॉमन इमिटर वापरतो. म्हणून आपण ऍम्प्लिफायर सुद्धा कुठला घेणार? कॉमन इमिटरचाच. कळलंय का? का? कशामुळे तेच वापरायचं? दोन्हीमध्ये काय फरक आहे? प्रत्येक छोटी गोष्ट कळायला पाहिजे. आणि आता पॉवर म्हटल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे. मग व्होल्टेज वाढवलं तरी चालतं, करंट वाढवलं तरी चालतं, दोन्ही वाढवलं तरी चालतं. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही पॉवर एम्प्लिफायर्स वापरता, कारण ते करंट पण वाढवत असतात आणि व्होल्टेज पण वाढवतात. दोन्ही एकाच वेळी वाढवले तर आणखी पॉवर जास्त वाढेल ना. मी काय बोलायला ते कळतंय का नाही? एक जरी वाढवला तरी पण हे वाढतं. मग व्होल्टेज वाढवलं तरी पॉवर वाढते, करंट वाढवलं तरी पॉवर वाढतं, पण दोघं एकाच वेळी वाढवले तर पॉवर जास्त वाढेल ना. लक्षात येतं का? असो, मग हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता आपण ठरल्याप्रमाणे आपण ऍम्प्लिफायर नक्कीच घेणार, आणि तो घेत असताना कॉमन इमिटर मध्ये घेणार आहोत. कशामध्ये घेणार आहोत आता आपण?
सॉरी, इथं याला घेऊ असं, ठीक आहे, आणि याला असा खाली जोडला. एकदम व्यवस्थितपणे बघून घ्या बरं. हा कलेक्टर आहे, हा इमेटर आहे. ऑब्विसली हा कोण असेल? मग मी इथं जो ट्रान्झिस्टर वापरणार तो NPN वापरणार. आता तुम्ही मला सांगा, म्हणजे इमेटरकडे खूप 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 सारा इलेक्ट्रॉन्स असणार ना, मग तो इमेटर असं बेसकडे फेकणार ना, मग तो आतमध्ये फेकणार तर करंट बाहेर दाखवावं लागणार ना, म्हणजेच मला हे असं दाखवावं लागेल ना. इथपर्यंत कळालं? मग आता आपलं ठरल्याप्रमाणे आपण ह्याच एक्झाम्पल घेतो ना, माईकचं. माईक इनपुट म्हणून काम करेल तर स्पीकर, दोन्हीतला फरक कळतो ना. मी हे बोलतोय माईक मध्ये, म्हणजे माईक अँप्लिफायरला माझा सिग्नल नेऊन देतोय. याचं या वायरचं कामच आहे माझा आवाज तिथवर नेऊन द्यायचं. मग इनपुट कोण आहे? माईक ना. चला, मग हा आमचा माईक पकडला, हा आमचा माईक. मग हा माईक मध्ये सिग्नल दिलाय. सिग्नल दाखवताना एसी सिग्नल आपल्या साऊंड वेव्ह दाखवलाय, चालतं ना. त्याच्यात पण तुम्हाला आता पुढे लगेच कळेल अॅनालॉग वर्सेस डिजिटल. थोडंसं घेतो, नसलं तरी सिलेबसला घेतो थोडस. आणि मग तुम्हाला मी कालही सांगितलं होतं की हा निगेटिव्ह आहे, NPN निगेटिव्ह ना. मग निगेटिव्हला निगेटिव्ह दिलास हा फॉरवर्ड बायस होईल ना, म्हणून आपण याला निगेटिव्ह देऊ आणि याला म्हणजे हे निगेटिव्ह इथं दिलं आणि हे असं केलं, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. तुमच्या लक्षात आलं ना. मग हा तुमच्यासाठी कोण म्हणून काम करणार आहे? इनपुट म्हणून. हा इनपुट आहे, तुमचा इनपुट सिग्नल आहे, म्हणजे तुमच्या भाषेत कळा म्हणून तुमचा कोण आहे? हा माईक आहे. बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही इनपुट सिग्नल कोणाला दिला? बेसला दिला. आता तुम्हाला माहित असायला हवं की तुम्हाला आउटपुट कुठे मिळणार आहे, तर या कलेक्टरला. मग आता बऱ्याच ठिकाणी कलेक्टर आउटपुट असं दाखवतात, ठीक आहे. आपण तुम्हाला कळावं म्हणून इथं स्पीकर म्हटलं. काय म्हटलं? बाकीचे लोक त्याला असं करतील, म्हणजे रेजिस्टन्स फॉर्म मध्ये दाखवतील. लक्षात आलं का रे? हा तुमचा कोण आहे? स्पीकर आहे. आणि मग ठरल्याप्रमाणे हे निगेटिव्ह आहे तर त्याला पॉझिटिव्ह द्यायचे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर इमिटर म्हटलात, व्होल्टेज अक्रॉस बेस इमिटर म्हटलात, चालेल ना. मग हे कमी, हे थोडंसं जास्त ठेवलं, रिव्हर्स बायस फॉरवर्ड बायस, हे इनपुट दिलं. स्पीकर काय देणार तुम्हाला? आता आउटपुट देणार. समजलं का? मग आता शांत डोक्याने बघायचंय की या माईकचा हा सिग्नल एवढा मोठा करायचं काम हा कसं काय करतो. तर त्यासाठी तुम्ही परत एकदा याच्या गेन किंवा याच्या कॅरेक्टरिस्टिक्स फॅक्टर कडे जाणार आहोत. समजलं? हा म्हणा, नाहीतर दुसरा रस्ता बघू आपण, कारण त्या मेथडने नाही कळालं की दुसऱ्या मेथड्स बघायचे. तर इथं मला सांगा, हा माईक आहे तुमचा, हा दिसतोय तो, आणि हा स्पीकर आहे. मग हे इनपुट आहे, हे आउटपुट आहे, पण इनपुटचं आउटपुट प्रोसेस करायचं काम याच आहे. आता हे कसं? हे शांत डोक्याने एकदम गावठी भाषेत अगोदर सांगतो, पुन्हा टेक्निकली बघूया. अगोदर एकदम गावठी भाषेत, सगळ्यात अगोदर शांत डोक्याने बघा. याने इथं 100 इलेक्ट्रॉन फेकले, हे करंटची डायरेक्शन आहे, इलेक्ट्रॉनची नाही. इथं किती फेकले? आणि 100 पैकी एक इकडे गेला तर 99 वरती जातील ना रे बाळांनो. मग फॅक्ट काय असते की हा जो सिग्नल आहे, नीट बघा बरं बाळांनो, हा सिग्नल मी असा दाखवला तुम्हाला, हा सिग्नल असा दाखवला, हा आहे इनपुट सिग्नल. माझा आवाज म्हणा वाटलं तर काही. आता काय तर काही लोक म्हणतील सर तुमचा आवाज म्हणल्यानंतर लॉंजिट्युडिनल वेव्हज असतील, तुम्ही तर तिथं हे दाखवलं सायनोसॉइडल म्हणजे ट्रान्सव्हर्सल मध्ये दाखवलं, असं कसं काय वगैरे वगैरे प्रश्न असतात रे. अरे बाबा नो, माझा जरी बाहेर आवाज आला असं इथं, तरी तो आवाज तुम्ही म्हणताय तो मान्य आहे की त्या कुठल्या लॉंजिट्युडिनल वेव्हज आहेत, बरोबर आहे की नाही. मग त्याच्यामध्ये कॉम्प्रेशन एक्सपान्शन ठीक आहे, पण माईकचं काय काम आहे? माईक नेमकं काय करायला लागला? तर माईक स्पीकर फॅन ट्यूब हे सगळेच्या सगळे सेन्सर्स असतात. म्हणजे काय करतात? एका सिग्नलचं कन्व्हर्जन दुसऱ्यामध्ये करत असतात. आता हा माईक काय करतो बघा. माईक साऊंड इनपुट घेतो. एक दो थोडक्यात माईक बद्दल बोला की समजा हा माईक आहे, हा कोण आहे? माईक. मग हा साऊंड इनपुट म्हणून घेतो आणि त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये करतो. लक्षात आलं का? म्हणजे याच्यामधली डायफ्रॅगम जी आहे ती माझ्या आवाजात ती काय होत असते, आवाजानुसार आपल्या कानात कसं एक ड्रम असतो, त्याच्यानुसार त्याचे व्हायब्रेशन्स होतात आणि त्याच्यानुसार त्याचे इलेक्ट्रिक पल्सेस होतात आणि तो सिग्नल याला नेऊन दिला जातो.
म्हणजे आवाज जो आहे तो इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये कन्वर्ट करायचं काम कोणाचं असतं, या माईकचं असतं. आणि साऊंडचं एक्झॅक्टली उलट असतं स्पीकरचं. तो इलेक्ट्रिकचं परत कशात करत असतो, साऊंड मध्येच करतो. लक्षात आलं का, हा फरक आहे. माईक आणि साऊंड म्हणजे माईक आणि स्पीकर एक्झॅक्टली अपोजिट काम करतो. मग मी इथं बोलत असताना तो सिग्नल इलेक्ट्रिक मध्ये कन्वर्ट केला आणि कुणाला नेऊन दिला, या ट्रान्झिस्टरला, बेस थ्रू ट्रान्झिस्टरला दिला. आणि ठरल्याप्रमाणे मग 1% किंवा 1 इकडे आहे, बेस कडे आहे, तर 99 कुठे आहे. हा म्हणजे जर तुमचा 1 वॅटचा सिग्नल हा बेसला आहे तर 99 वॅटचा सिग्नल कुठे आहे. मग 1 वॅटचा झाला किती, 99 वॅट. म्हणजे सिग्नल किती पटीने मोठा झाला, 99 पटीने मोठा झाला. मग माझा एवढा आवाज आहे एवढा, आणि मी जर याच्या 99 पटीने बोललो तर कमीत कमी 1000 लोकांना माझा सहज आवाज जाईल. म्हणजे अँप्लिफाय झालं की नाही. मग हे समजून घेण्यासाठी तुम्ही अगोदर सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ग्राफ समजून घ्या. आता नीट बघा, हा तुमचा इनपुट आहे, इनपुट समजून घ्या अगोदर. मग मी इथं हे अँप्लिट्यूड इनपुटचं एवढं दाखवलं, 1 2 3 4 एवढंच बस झालं एवढं. आणि दुसरा सिग्नल समजा मी इथं असं दाखवलं, हे आहे इनपुट. इनपुट दिलंय कोणाला तुम्ही, माईकला. हे काय तुमचं, आणि कुणाला मिळणार आहे, स्पीकरला. नीट बघा तर बघा, हा जो तुमचा सिग्नल आहे, हा तुमचा सिग्नल असा काम करणार आहे. नीट बघा बरं, आता मी काय दाखवतोय ते एकदम शांत डोक्याने बघा. आता हे अँप्लिट्यूड समजा 1 आहे, 1 मीटर पकडा, सेंटीमीटर पकडा, काहीतरी पकडा, दाखवावं लागेल अँप्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. आता इथं बघा, आता हे घेतलं समजा मी 5 घेतलं, किती घेतलं 5, तर मला इकडे पण किती घ्यावं लागेल 5. मग माझा सिग्नल असा होणार. आता तुमच्या काय लक्षात आलं ते बघा. इनपुट मध्ये हा माझा आवाज होता, हा आउटपुटचा माझाच आवाज आहे. फ्रिक्वेन्सी बदलले का, वेव्हलेंथ बदलले का. अरे बाबा टाइम दिसतोय ना तेवढाच आहे ना, हे कशाला ड्रॉ केलंय का, मला ड्रॉ करता यावं म्हणून केलं का. हा म्हणजे टाइम सेम, फ्रिक्वेन्सी सेम, म्हणजे माझाच आवाज आहे. बरोबर आहे ना. एखादा सिंगर मोबाईल मध्ये पण कोण आहे तो कळतो, डीजे मध्ये पण कोण गातोय तो कळतो. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी वगैरे काहीच बदलत नाही, फक्त काय बदलत असतं, लाऊडनेस, आवाज म्हणजे सिग्नलची स्ट्रेंथ बदलत असते. मग एक इमॅजिन करा की हे 1 आहे आणि हे 5 आहे. मग माझा जो सिग्नल हा 1 वॅट पकडा, हा 5 वॅट पकडा. मग माझा जो सिग्नल आहे तो किती पटींनी मोठा झाला, 5 पटींनी मोठा झाला. म्हणजे गेन किती आहे, 5 आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, मी दिला होता माझा आवाज एवढा इनपुट म्हणून, आता माझा आवाज एवढा मोठा यायला. लक्षात आलं का. मग या छोट्याचं हे मोठं करायचं काम कोणाचं असतं, तर अँप्लिफायरचं असतं. समजलं का. मग तुम्हाला हे कळायला पाहिजे की हा एक इनपुट सिग्नल आम्ही इथं दिला, तर आउटपुट मध्ये तोच सिग्नल भेटतो आम्हाला, पण त्याची स्ट्रेंथ जी आहे ना ती खूप खूप वाढलेली असते. लक्षात आलं का. स्ट्रेंथ म्हणजेच आपण त्याचा अँप्लिट्यूड म्हणा. समजतं का मी काय बोलतो ते. मग हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. मग आता राहिला प्रश्न, तुम्हाला चांगलं समजलेलं आहे की ट्रान्झिस्टर जर आम्ही हा घेतला ब्लॉक डायग्राम मध्ये, हा ट्रान्झिस्टर घेतला तर याला आम्ही म्हणणार इनपुट, याला काय म्हणणार आम्ही, आणि हा आहे आमचा अँप्लिफायर. मग इनपुटचं आउटपुट मोठं किती झालं हे कोण सांगत असतं, गेन सांगत असतो. बरोबर आहे की नाही. मग फॅक्ट असे बघायला की तुम्हाला माहित आहे गेन म्हटल्यानंतर गेन त्याचे आपण वेगवेगळे प्रकार बोललो, त्याच्यापैकी एक बोललो आपण करंट गेन बोललो. काय बोललो, करंट गेन. मग करंट गेन मध्ये करंटचं कंपॅरिझन असेल, इनपुट करंट, बरोबर आहे ना, द रेशो ऑफ आउटपुट करंट टू इनपुट करंट. बरोबर आहे का. सिमिलरली मला सांगा, आपण जर म्हटलं व्होल्टेज गेन बोललो, काय बोललो आपण, व्होल्टेज गेन बोललो, तर सेमच असणार ना रे बाळांनो. दॅट इज द रेशो ऑफ आउटपुट व्होल्टेज टू इनपुट व्होल्टेज. बरोबर आहे का. तर आता शांत डोक्याने बघायचंय की मी काय बोलतो ते. आपण थोड्या वेळासाठी जर मागे आलो इथं, तर इनपुट करंट हा बेसचा असतो ना रे, आणि आउटपुट करंट कुणाचा असतो. बरोबर आहे का. मग गेन म्हटल्या बरोबर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. नीट बघायचं का, हे शिकवलेलं आहे. मला सांगा, करंट गेन जर म्हटलं तुम्ही, करंट गेन
तर इनपुट आणि आउटपुट, मग तुम्ही मला सांगा आउटपुट करंट कोणाचा असतो? कलेक्टरचा ना. आणि इनपुट कोणाचा असतो? बेसचा. आणि हा सांगणारा फॅक्टर म्हणजेच कोण आहे? तर करंट गेन आहे. लक्षात आलं आहे का तुमच्या? आणि मग दुसरी गोष्ट हेही तुमच्या लक्षात आले असेल, नीट बघा आता. आणि मग जर तुम्हाला हे कळालं असेल ना बाळांनो, तर आपण यालाच बीटा फॅक्टर म्हणत असतो. काय म्हणत असतो याला? आणि हे खूप गरजेचं आहे. बीटा दॅट इज द रेशो ऑफ आउटपुट टू इनपुट. समजलंय का रे? कळालं का? हे बेस बरं का, बेस. मग बेस करंट इनपुट म्हणून काम करतो आणि कलेक्टर करंट मला असं वाटतं मागचे 3 दिवस झाला आपण बघतोय. बरोबर आहे ना? मग मला सांगा तुम्ही दिला किती? तर 1 मिली अँपियर. एक उदाहरण घेतलं आणि तुम्हाला मिळालं समजा 100 मिली अँपियर. तर एकाचं 100 झालं म्हणजे 100 पटीने मोठा झाला असाच अर्थ झाला ना. समजतंय का? मग किती पटींनी मोठं झालं हे ठरवायचं काम कोणाचं असतं? गेनचं असतं. कळालं आहे का सगळ्यांना प्रामाणिकपणे? मग सिमिलरली व्होल्टेज गेन मध्ये सुद्धा असंच असतं. आता आउटपुट व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर इमिटर आउटपुट असतं आणि व्होल्टेज अक्रॉस बेस इमिटर काय असतं? इनपुट असतं. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही बेस इमिटर जंक्शनला किती व्होल्टेज दिला आणि आउटपुटला किती भेटलं? बरोबर आहे का? इथेही बघा हे इनपुट ना रे, तर हे काय होईल? आउटपुट होईल. बरोबर आहे ना? हा करंट तुमचा आउटपुट, तर हा तुमचा इनपुट. मग देता किती आणि तुम्हाला मिळतं किती? समजलंय का सगळ्यांना? नक्की. मग जर टेक्निकली थोडस बोलायचं म्हटलं तर आता इकडे नीट बघा बरं बाळांनो, की आपल्याकडे बीटा दॅट इज द रेशो ऑफ, अगेन नीट बघा बरं, बेस करंट आणि कोणाचा असतो? कलेक्टर करंटचा. अल्फा म्हटलं रे म्हटलं की परत एकदा लक्षात ठेवायचं, कलेक्टर करंट आणि इमिटर करंटचा असतो. समजलं का मी काय बोलतो? अल्फा काय असतो कळलं का? आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला हे माहित आहे ना, टोटल इमिटर करंट इज इक्वल टू बेस करंट प्लस कलेक्टर करंट. हे माहित आहे ना सगळ्या गावाला? आणि नसेल कळत, कोण जर म्हटलं अरे सर काय शिकवलं आम्हाला काहीच कळालं नाही, एवढं स्पीड का घेतली? कारण सगळं झालेल्या गोष्टी घेतो. आणि जर एवढ्यात नाही का त्याच्या नाही लक्षात परत येतो. मला सांगा एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये, हा इथं आला, हा इथं आला, समजा खोटी खोटीच डायरेक्शन करंटच्या भाषेत बोला, हा इथं आला की याच्यातला जास्तीत जास्त करंट इकडे जाणार, थोडासा इकडे जाणार. इलेक्ट्रॉनच्या भाषेत बोलायचं, याने 100 इलेक्ट्रॉन इथे टाकले आणि समजा 90 इकडे गेले तर 10 इकडे जातील ना, 1 इकडे गेला तर 99 इकडे जातील ना. म्हणजे कुठल्याही भाषेत, पण ते एकत्र कुठे येतात? इमिटरलाच ना. हा, म्हणून त्या भाषेत मी सांगितलं तुम्हाला आता, आणि मला असं वाटतं हे कळायला हवं. बरोबर आहे का? समजलं का सगळ्यांना? नक्की कळालं. मग तुम्हाला मी म्हटलं बेस करंट इज इक्वल टू इमिटर करंट मायनस कलेक्टर करंट. बरोबर आहे का? मग मला सांगा, सिन्स बीटा इज इक्वल टू कलेक्टर करंट डिवाइड बाय बेस करंट, पण बेस करंटची व्हॅल्यू काय आहे? इमिटर करंट मायनस कलेक्टर करंट. बरोबर आहे का रे? मग इमॅजिन करा, मी या सगळ्यांना जर कलेक्टर करंटने डिवाइड केलं सगळ्यांनाच, तर याला पण कलेक्टर करंटनेच डिवाइड करणार, सॉरी इमिटर करंटने याला पण इमिटर करंटने. चालेल का? तर तुम्ही मला सांगा, कलेक्टर करंट डिवाइड बाय इमिटर करंट म्हणजे वरती माझं काय येणार आहे बघा. हा, व्हेरी गुड. अल्फा 1 मायनस अल्फा. समजलं का रे? म्हणजेच कोण आला तुमचा? बीटा आला. समजलं का? आणि तुमचं हे लक्षात यायला पाहिजे की तुमचा बीटा जो आहे हा तुमचा गेन दाखवतो करंटचा, आणि त्याच्यावरून तुमचं अँप्लिफिकेशन किती आहे अँप्लिफायरने केलेलं ते ठरत असतं. लक्षात आलं का? म्हणजे ज्या वेळेस मी परत एकदा बोलतो, एकदम साधं सोपं, हे टेक्निकली पण मला कव्हर करावं लागतं, सिलेबस असतो. मग आता मला सांगा, मी परत पहिल्यापासून हे स्टार्ट करतो एकदम शांत डोकाने, काहीच म्हणजे 0 पासून. ओके, तर जर नीट बसलात तुम्ही, एकदम स्लो घेतो आता. याच्यातल्या जवळपास 90% गोष्टी मी तुम्हाला काल घेतल्या होत्या, टेक्निकली मांडल्या नाही. कॉमन इमिटर मध्ये आता डबल घेतलं. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही जो अँप्लिफायर जो वापरला तो कसा वापरला? तर त्याचा इमिटर कसा ठेवला होता? कॉमन. इमिटर कसा होता? म्हणजे इमिटरचं एक टोक कोणाला जोडलं? बेसला. तर दुसरं कोणाला जोडलं होतं? कलेक्टरला. बरोबर आहे ना? इनपुट कोणाला दिलं होतं? बेसला. आउटपुट कोणाकडून घेतलं? कलेक्टर कडून. बरोबर आहे की नाही? मग आता तुम्ही मला सांगा, या केसमध्ये हा इमिटर तुम्ही बेसला पण जोडलात आणि कलेक्टरला पण जोडलात.
मग तुमचा जो सिग्नल आहे जो तुम्हाला मोठा करायचा आहे, आता क्लासरूम मध्ये सध्या कुठला सिग्नल मोठा करतोय आपण? आता सध्या मोठा सिग्नल कुठला करतोय? माझा आवाज ना, तो माझ्यासाठी इनपुट सिग्नल आहे, मला तो काय करायचा आहे? मोठा करायचा. मग तो सिग्नल फीड केला, चारला, दिला कुणाला? या माईकला दिला. माईकने तो नेऊन कुणाला दिला? तर या ऍम्प्लिफायरला दिला. ऍम्प्लिफायरनं त्याच्यावर ज्या काही प्रोसेस करायच्या ते केल्या आणि कोणाला नेऊन दिला? स्पीकरला नेऊन दिला. स्पीकरनं काय काम केलं तर कसं असतं टप्प्याटप्प्याने बघायचं म्हणलं तर, जर काय म्हणजे बऱ्याच टेक्निकल गोष्टी ज्यावेळेस आपल्याला कळत नाहीत आणि बोर व्हायला लागतात त्यावेळेस त्याला सगळ्यांना म्हणायचं अगोदर मला इंटरेस्ट क्रिएट झाला पाहिजे, पुन्हा बघूया मार्कांचं. मला ते कळालंच नाही तर मार्क कधीच पडत नसतं बरं का, कधीच पडत नाहीत मार्क्स. सगळ्यात पहिली गोष्ट टेक्निकली, सगळ्यात अगोदर इथं माझा आवाज आहे आणि माझा जो आवाज आहे त्याला मी साऊंड म्हणेल ना रे बाळांनो. मग हा साऊंड मी कशाला दिला? तर हा साऊंड दिलेला आहे मी या माईकला. माईक म्हणजे माईकने या वायरच्या मदतीने नेऊन तो कोणाला दिला असणार? तर तो दिला ऍम्प्लिफायरला. ऍम्प्लिफायर मध्ये खूप सारे वेगळे सेशन असतात पण ते तेवढा टेक्निकल तुम्हाला पुढं ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला तर पुढच्या वर्षी जाल तेव्हा बघूया आपण. मग ऍम्प्लिफायरने त्याच्यावरती खूप साऱ्या प्रोसेस केल्या. आता प्रॉब्लेम असा आहे की मी जेव्हा सिग्नल दिला माईकला तेव्हा माईक काय करत होता रे? तर फक्त साऊंडचं इलेक्ट्रिक पल्सेस मध्ये कन्व्हर्जन केलं. त्याने काय सिग्नल वाढवलं का? नाही वाढवलं. म्हणजेच माईकने जे ऍम्प्लिफायरला सिग्नल दिलं ना तो लोच लेवलचा आहे ना. मग ऍम्प्लिफायर घेतं आणि ऍम्प्लिफायर त्याच्यावर प्रोसेस करतं आणि मग त्याची स्ट्रेंथ त्याने काय केली? वाढवली. आता स्ट्रेंथ वाढवली पण तो स्ट्रेंथ वाढवलेला सिग्नल आणखी कुठल्या फॉर्म मध्ये? इलेक्ट्रिक फॉर्म मध्येच आहे, म्हणजे करंट आणि व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये. तो आपल्याला आवाज करणार आहे का? नाही. म्हणून पुन्हा त्याने कोणाला दिला? स्पीकरला दिला. आता स्पीकरचं काम आहे इलेक्ट्रिकचं परत कशामध्ये कन्व्हर्जन करणं? साऊंड मध्ये कन्व्हर्जन करणं. मग तुमच्या लक्षात आलं असेल साऊंडचं साऊंडच मिळत पण कमी स्ट्रेंथ होती, स्ट्रेंथ जास्त झाली. समजलं का? मग मुळात आमचा हा प्रश्न आहे की मग हे सगळं करत असताना आम्ही हेच कॉन्फिगरेशन का वापरलं? कारण आम्हाला माहित आहे कलेक्टर करंट आणि बेस करंट याच्यामध्ये जर तफावत बघितली तर थोडाही बेस करंट असेल, थोडा बेस करंट हा लार्ज कलेक्टर करंट काय करतो? प्रोड्यूस करतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे आम्ही थोडं इनपुट दिलं की आम्हाला आउटपुट कसं मिळतं? जास्त मिळतं. म्हणून तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे डीजेच म्हणणं जनरली तो ऍम्प्लिफायर, त्याला थोडं इनपुट द्या खूप मोठा आउटपुट मिळतं आपल्याला. बरोबर आहे की नाही? एक उदाहरण सांगतो मी, मग तुमच्या हे लक्षात आलं असेल. गेनची कॉन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल. गेन म्हणजे हाऊ मेनी टाइम्स इनपुट सिग्नल तुम्ही काय केला? इनक्रीज केला. जितका गेन मोठा तेवढा आउटपुट मोठं जास्त असेल. बरोबर आहे की नाही? मग राहिला प्रश्न आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की जर तुम्ही गेनच दाखवत असाल तर गेन तुमच्याकडे 3 प्रकारचे आहेत. एक असेल करंटचा, दुसरा व्होल्टेजचा आणि तिसरा असेल पॉवरचा. आता साधी सोपी गोष्ट आहे. जर तुम्ही गेन म्हटलात पॉवर मध्ये, कशामध्ये म्हटलात? तर तुम्हाला माहित आहे पॉवर म्हटल्यानंतर इनपुट पॉवर आणि काय असायला पाहिजे तुमची? आउटपुट पॉवर. बरोबर आहे का? मग परत हे व्होल्टेज इंटू करंट, व्होल्टेज इंटू करंट. पण आउटपुटला व्होल्टेज पण आउटपुट आणि करंट पण आउटपुट. व्होल्टेज पण इनपुट, करंट पण इनपुट. समजलं का रे? मग कॉमन सेन्स आपल्याला एवढा तरी आहे. कुठला व्होल्टेज आउटपुट घेता? तर व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर अँड इमिटर. कुठला करंट आउटपुट असतो? तर कलेक्टरचा. बरोबर आहे का? कुठला करंट इनपुट म्हणून घेता? बेसचा. कुठला व्होल्टेज इनपुट असतं? बेस आणि इमिटरचं. बरोबर आहे का? याच्यावरून आणखी आपल्याला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे आपला फॉर्म्युला आणखी चेंज करता येतात. पण मला असं वाटतं की तुम्हाला ऍटलिस्ट एवढं तरी एकदम साध्या सोप्या बाराखडी सारखं कळायला पाहिजे. सोपं आहे नाही सगळं? नक्की कळालं का? मग हा काय झाला? पॉवर गेन झाला. लक्षात आलं का? मग पॉवर गेन मध्ये दोन्ही मध्ये चेंज झाला. बरोबर आहे का? जर तुम्हाला विचारलं गेन पण कुठला? करंट गेन विचारला तर तुम्ही काय म्हणणार? दॅट इज द रेशो ऑफ अगेन इनपुट टू आउटपुट. पण आता करंट म्हणल्यानंतर करंट पण कसला असणार? आउटपुट. आणि इथं करंट इनपुट. तुम्हाला माहित आहे आउटपुट करंट कुठे मिळतो आम्हाला? कलेक्टरला. तर इनपुट कुठे मिळतो? बेसला. बरोबर आहे का? मग तुम्ही मला सांगा जर करंट गेन जर एखाद्याने सांगितलं 100 आहे तर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल या दोघांचा रेशो किती आहे? 100 आहे. म्हणजे जर हा 1 असेल तर हा किती असेल? 100 असेल. म्हणजेच बेस करंट दिला 1 तर आउटपुट किती मिळालं?
100 असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे आमचा सिग्नल किती पटीने वाढला? 100 पटीने वाढला. सोपं आहे की नाही हे? मग तुम्ही किती सिग्नल देता आणि किती मिळतं जनरली आजपर्यंतच्या. बरं, आता मजेशीर गोष्ट आहे, थोडस स्लो करतो. आजपर्यंत आपण स्पेशली केटीजी, थर्मोडायनामिक्स बरंच काय काय घेतलं आणि तिथं आम्ही नेहमी सांगायचो तुम्ही जेवढं इनपुट द्याल त्याचे आउटपुट नेहमी कमीच असतं. बरोबर आहे ना रे? तुम्ही 100 वॅट फॅनला दिलं, 100 वॅट इनपुट फॅनला दिलं, तुम्हाला फॅन 100च वॅट देतो का? नाही, कारण वायर मध्ये लॉस होतो, त्याच्या आतमधल्या वायरिंग मध्ये लॉस होतो, फिरत असताना फ्रिक्शन होतं थोडंफार, तिथं लॉस होतो. मग आपण असं म्हटलं 100 वॅट मिळालं त्याला आणि त्यानं आपल्याला दिलं 80 वॅट म्हटलं, म्हणजे 100 वॅट घेतो आणि देतो किती? 80. म्हणून जगातल्या प्रत्येक गोष्टीची इफिशियन्सी किती आहे म्हणतो? लेस दॅन 100%. बरोबर आहे की नाही? असाच अर्थ असतो त्याचा. आपण सगळे इंजिन बघितले, हिट इंजिन बघितलं ना आपण? हा, असो कार्नोट सायकल बेस्ट वे, सगळ्यात भारी कार्नोट सायकल सांगतो जग, ते पण कधी सांगितलेलं आहे त्यानं. असो, आता मजा बघा. मग तुम्हाला ऍम्प्लिफायर बघितल्यानंतर असं वाटतं ना का की जगातलं कुठलंही डिव्हाइस ज्याची इफिशियन्सी 1 पेक्षा कमी असते आणि याची इफिशियन्सी मात्र 1 पेक्षा जास्त असते. मग इफिशियन्सी 1 पेक्षा जास्त म्हणजे इनपुट दिलं 10 वॅट आणि आउटपुट मिळालं 100 वॅट, म्हणजे ते काय एनर्जी क्रिएट करायला लागलं का? तर नाही, काहीच करत नाही. ते फक्त काय करायला, तुमचा आवाज जो मोठा केला जातो ना तो दुसरी एनर्जी घेऊन मोठा केला जातो. लक्षात आलं का? मी काय बोललो कळालं का? आता मी काल उदाहरण सांगितलं होतं, माझा आवाज मोठा स्पीकर करतोय मान्य आहे, पण माझा आवाज मोठा करण्यासाठी तो इलेक्ट्रिक एनर्जी वापरतोय ना. जर याची चार्जिंग संपली तर तो माझा आवाज मोठा करू शकेल का? हा, म्हणजे इफिशियन्सी नक्कीच इनपुट आणि आउटपुटची कळते, पण त्यासाठी त्याने काय वापरलेलं असते? एनर्जी. लक्षात राहील का? तर मला ह्या सगळ्या गोष्टी समजल्यात का तुम्हाला? अल्फा बीटा सगळं कळालं का तुम्हाला? मग मला सांगा, तुम्हाला करंट गेन, व्होल्टेज गेन किंवा पॉवर गेन लक्षात आलंय का? मग जर हे सगळं तुम्हाला समजलं असेल तर आपल्या सवयीप्रमाणे तुम्हाला हे सगळं एकदा क्रॉस चेक करायचं. चला पटकन